देवराव प्रसिद्ध मनुष्य, त्यांच्याबद्दल लोक काय काय बोलतात हे असे निरनिराळे वेश घेऊन दिवसा ढवळा ही चौकशी करायची आणि रात्रीच्या वेळी या बैरागाच्या वेळा वेशात या किल्ल्याच्या आसपास टहळणी करायची. अरे आज सकाळी त्या तोमराची अशी काय फजिती झाली, तो तोंड लपवून बसला आहे. अरे हा तर इथे पहारा करत आहे, याची जरा गंमत करूया. बोल हाय बोल, नाहीतर घालतो बोली. अरे मैं तो एक भक्त हूँ, दत्त भक्त हूँ. तुम्हारी जी बोली है ना तो मेरे पर नहीं चलेगी. मेरे शरीर को कोई बिल्कुल इजा नहीं होगी. बरा गोसावड्या, बरा बरा जा हातोन, नाहीतर देवाच्या गोरी घालीन. अच्छा है, अच्छा है. तुम तो दयाशील धर्मशील आदमी रखते हैं. तुम्हारा प्राक्तन मैं कह देता हूँ. अरे हाँ, तुम्हारा हाथ तो मेरे हाथ दे. पण या कालोखा मध्ये कोणा माझ्या हातावर चढे का दिसणारी भी नाही. अरे मेरे को दूरदृष्टि है, सब भूत भविष्य में जानता हूँ और देखेगा सब. हा जोगे बघ बघू. तुम्हारी माता है, काय बघा पिता भी है. होता पण तो म्हणून लई दिल झाला बघा. अरे कुछ नहीं, उसमें कुछ नहीं. माता भी है, इसमें अंदेशा नहीं. और पिता भी था, उसमें भी शंका नहीं. और माता पिता भी और तुम इस जन्म में नहीं आए है. बराबर आहे बराबर आहे. मैं तो तुमको पाँव भी है, हाथ भी है, सिर भी है और कान भी है. ये समजा बराबर आहे, पण मोरा सांगा. हाँ, मेरे को तो अच्छा ऐसा लगता है कि तुम तो अच्छे आदमी है. और ये पहाड़े करे का तुम्हारा काम नहीं है. तुम तो हेर है. हा बरं मोर हे समजा बराबर वागलं बघा. यह तुम जो भाषा बोलते हो ना, यह तुम्हारी जन्म की भाषा नहीं है. शुद्ध भाषा में बात करो. और तुम ये जो पहाड़ेकर का सॉन्ग लाया है, और तुम्हारा नाम भी तोहमत है या नहीं. तुम्ही खरं ओळखलं, तुम्ही खरोखर अलौकिक पुरुष आहात. तेव्हा तुमच्या जवळ आता काही लपवून ठेवत नाही. मग या तुरुंगात एक मोठा कैदी आहे. अरे बापरे. तेव्हा रात्रीचा दगा वगैरे काही होऊ नये म्हणून किल्लेदार साहेब आम्हा हेरांना वेश बदलून मुद्दाम पहाड्यावर नेमत असतात. ऐसा अच्छा है, अच्छा है. तुम बहुत बड़ा आदमी है. और ये तुम्हारा 2-4 दिन में आता वो 2-4 दिन में तुम्हारा बढ़ती मिलने वाली है. और तुम्हारा एक दुश्मन भी है. क्या बरा उसका नाम. हाँ, हिकमत ऐसा नाम है उसका. वो भी 4 दिन में मरने वाला है. अच्छा है या नहीं. बरं आहे की एक मेल्याशिवाय दुसऱ्या थोडीच बढती मिळायची आहे. अरे चोरा, तुम्हारे पागतन तुम्हारे आंखों से देखने का इरादा है क्या. मेरे पास अंजन है, ये तुम्हारे आंखों में डालता हूँ. तुम्हारा सब भूत भविष्य तुम्हारा समोर आ जाएगा. चलेगा क्या. अहो बाबू घरा डोळ्यात बघूया. और तुम्हारा जो का गुप्त धन है और कुबेर की संपत्ति है,
कि सब तुम्हारी ही वो संपत्ति भी तुम्हारे दिखने के लिए ये अंजन में ताकत है। घबरो मत, घबरो मत। हो बुवाजी हो, काय घातलं डोळ्यात हो, आग होते की हो डोळ्याची. छे 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 छी, काय घातलं ते देवाचं. जीव अगदी कसा घाबरून चालला बघा. घबरो मत, कुछ नहीं होएगा. तुम तो हाथ मेरे हाथ दे हो, घबरो मत. काय घातलं ते डोळ्यात. घबरो मत, कुछ नहीं होएगा, मत घबरो. और बिल्कुल घबरो नहीं. हो बुवाजी हो हो, हे काय करता हो, माझे हात से बांधता हो, सोडा. तो कुछ नहीं. काय झालं डोळ्यांना? अरे ऐसा क्या करता है? हो बुवाजी हो, माझी बंदूकशी काढून घेतली. हा, आता जास्त गडबड करू नको, नंतर गोळी घालीन. अरे दगा दगा, नको नको, मी तुमच्या पाया पडतो. काय तो मत राव, आज का आपला पहारा वा, छान छान छान. कोण? हिकमतराव. वा होय, काय घट्टा हो, माझे डोळे गेले की काय आमचे. हट्टा कसली, कामगिरी जमत नाही तर घरी बसावं. तो मत हिकमतराव मरण्याची वाट पाहत होता ना. या आतमध्ये जगदेवरासारखा कैरी अंधवितूर होण्याचा घडोघडी संभव, आणि तुम्ही एखादा बैरागी मिळाला की आपली लाळ घोटत बसता तिथं. हत्या करता पहारा. हो पण आता माझ्या डोळ्यांची वाट काय. काही नाही, काही काळजी करू नका. थोडा वेळ जरा आग होईल, नंतर वाटेल गार. आपला त्यानं काही आता पहारा होणार नाही बघा. नाहीतरी पहारे लावून काय, पहारा ठेवून काय दुवे लावले ते कळले. आता तुम्ही असं करा, आस्ते आस्ते घरी जा आणि शांत आराम करा. मी करतो पहारा. हो पण किल्लेदार साहेबांना. ते काय ते मी बघून घेतो, तू जा. काही झालं तर त्या जगदेवरावांची सुटका केल्याबद्दल राहावत नाही. महाराजांनी माझी विनंती अमान्य करावी. हा, जगदेवरावांनी स्वतः घडून आणलं, ही गोष्ट महाराजांनी ध्यानात घ्यायला हवी होती. पण मी महाराजांना तरी कसा दोष देतो. त्यांच्या माथावर राष्ट्रकार्याची केवढी जबरदस्त जबाबदारी आहे. त्यांच्या इच्छा आकांक्षा, त्यांची धोरणं माझ्यासारख्यांना कशी काय करणार. मालकी, मला तुझ्या वाचून काही सुचत नाही. मान, कीर्ती, वैभव ही तुझ्याशिवाय मला असून नसून सारख्याच आहे. तू आहेस तर सर्व काही आहे, इतर सर्व जग तुच्छ आहे. हा पहारी तरी माझ्याकडे रोखून पाहतोय, त्याला विचारावं. काय नाही, जयवंतरावच. आता आधी इथून निघून जा, नाही तर कायद्याप्रमाणे मला गोळी घालावी लागेल. लगेच निघून जा. एवढी हात घाई का. मी कोण आहे आपण मला ओळखलं नाही. आम्ही या रात्रीच्या वेळी पहारे करी, प्रत्यक्ष महाराज आले तरी त्यांना देखील ओळखत नाही. काय मेला, खरोखरच मेला वाटतं. जाऊ द्या, माझा नाईलाज आहे. जे करून अशी इच्छा मी केली आहे, ते घडण्याकरता लाखोची खुनांची लाखोली वाहावी लागली तरी चालेल. प्रेमदेवता प्रसन्न होण्याकरता रक्ताचा अर्घ्य द्यावा लागला तरी चालेल. महाराजांचा एक इमानी नोकराचा प्राण मी घेतला, याबद्दल महाराजांनी मला अर्थपारीची शिक्षा केली तरी चालेल. पण मालती, तुला दिलेलं वचन म्हणून तुझ्या प्रेमाच्या राज्यातून हद्दपार झालेलं मला सहन होणार नाही. हा जातो आणि त्या जगदेवरावांची मुक्तता करतो. आय 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 अरे बाबा, आय आय आय. अरे बाप रे, मेल्याचं सोंग केलं म्हणून वाचलो, नाहीतर खरोखरच मेलो असतो. या तोहमतराववर थट्टा करून
त्याची मस्करी करायला गेलो आणि त्याच्यावर उपकार करायला गेलो, त्याचं हे प्रायश्चित्त. आता किल्लेदारांजवळ जाऊन त्यांना ही बातमी आधीच सांगू द्या. बाळ विश्वास, चंद्रावती, बाळ विश्वास किती गोड बोलतोस रे. चंद्रावती, चंद्रावती, माझ्या विश्वासाचं कसं होईल. चंद्रावती, मला फार काळजी वाटते. त्या निमखराम शिवाजीच्यामुळे माझ्या विश्वासाला दगा तर नाही ना. माझा विश्वास सामान्य नाही, पराक्रमी होईल. प्रसंगी शिवाजीला सुद्धा तो प्रतिकार करणे एवढा लढवय्या होईल. चंद्रावती, विश्वास, अरे चंद्रावती कुठे आहे? माझा विश्वास कुठे आहे? माझी चाकर माणसं कुठे आहे? हा तर कैद खाना. अरे परमेश्वरा, बंदिवासाचा भोग प्रत्येकाला देतोस रे, पण हा स्वप्नातील आनंद मात्र हिरावून घेतोस. अरे या स्वप्नातील आनंदाने जागृतावस्थेतला दुःखाचा अनुभव मात्र अत्यंत अत्यंत दुःखाला कारण ठरतो रे. चंद्रावती, परमेश्वरा, तुझी जर माझ्यावर एवढी कृपा असेल, एवढीशी कृपा असेल, तर मला घोर निद्रा दे, मला ते सुख अनुभवू दे. मला कुंभकर्णाची निद्रा दे, मला मुचकुंद सार्वभौम राजाची निद्रा दे. पण परमेश्वरा, त्यामध्ये मला स्वप्न मात्र पाडू नकोस, स्वप्न मात्र पाडू नकोस. जगदेवराव, उठा, जल्दी करा. अरे मी स्वप्नात आहे की जागृतावस्थेत? जगदेवराव, जगदेवराव म्हणून मला कोण हाक मारताय? जगदेवराव, मी जागृतावस्थेत आहे. उठा उठा जगदेवराव. कोण? हो, तुम्ही या जागेपणातून जागे व्हा आणि जल्दी करा आणि आपल्या बायकापुरात जाऊन पडा. अरे मला एवढं गयावया करून सांगणारा तू कोण आहेस? हो, ओळखलं तुला. अरे मला लढाईमध्ये चित करून बंदिवान करणारा तोच ना तू? अरे आणि तूच मला इथनं उठा, निघा, जा म्हणून सांगतोय. अरे मला बंदिवान केलंस तूच आणि तूच मला जा म्हणतोयस. याचं कारण सांगण्याची ही वेळ नाही जगदेवराव. चला, बाहेरचा पहारेकरी म्हणून पडला आहे, तुम्हाला कोणीही आडकाठी करणार नाही. चला जगदेवराव, चला. हवा तर हा डगला घाला. नाही, तू आपल्या धन्याशी बेईमान होऊन मला इथून सोडवू पाहतो आहेस, पण मी बिलकुल जाणार नाही. अरे तुझ्याबद्दल असलेला आदर मात्र पार नाहीसा झाला, पार नाहीसा झाला. हे बघ, तुझ्यासारख्या निमखरामाचं ऐकून आयुष्य कंठण्यापेक्षा मेलेलं काय बघेल. कृतांत कानवांचिया नरांत कृतांत कानवांचिया नरांत कृतांत कानवांचिया नरांत
हे माझं कर्तव्य करतो आहे. चला जगदेवराव, चला चला करा. चला चला खास चला. तो यमाजी पकडा. हरामखोर. यमाजी, मला हरामखोर म्हणण्याचा तुला काय अधिकार? हरामखोर नको तर काय म्हणू? अरे पहारे करायला ठार करून शत्रूला पार पळण्यासाठी वाट करून देतो. मग हरामखोर नको तर कोण तू? अरे हा जगदेवराव आधी इथून पळून गेला असता म्हणजे महाराजांनी माझी गर्दन ठेवली नसती. नव्हे तर माझा कडेलोट केला असता महाराजांनी मुसक्या बांधायच्या. हा, मुसक्या बांधायचं कारण नाही. तुला जी काही शिक्षा करायची असेल ते मला कर. मग तर याचा लोक उडवा. थांबा. याच शीर उडवण्याची काही गरज नाही. घरदार उडवायची असेल तर या जगदेवाची उडवा. अरे, जो माझ्या रक्षणासाठी तत्पर झाला त्याच्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे. गर्दन उडवायची असेल तर माझी उडव. तू हो बाजूला. हे बिदूर, चल घे देवाचं नाव. नाहीतर घे, अरे घे त्या मालतीचं नाव घे. खबरदार, त्या मालतीचं नाव घेऊन आपल्या मुखात तुला विचारशील का? मग तर तुझी गर्दनच उडवावी म्हणतो. तुम्ही असं भयंकर धाडस करून आमचा गुन्हा केलाय, तुम्हाला कबूल आहे? होय सरकार. तुम्ही या जगदेवरावांची रदबदली करण्यासाठी आमच्याकडे काल संध्याकाळी आला होता आणि त्याच वेळी आम्ही तुमची विनंती अमान्य केली होती, होय ना? होय सरकार. मग हे असलं बेकायदेशीर गोष्ट करण्यासाठी तुम्ही का तत्पर झाला? बोला बोला. आता माझ्या बसते की काय तुझी? हा यमाजी, जरा गप्प बसा. महाराजराव, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही? आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही महाराज, पण एकच गोष्ट स्पष्टपणे सांगतो. या माझ्या कृत्याच्या मुळाशी एखादं राजकीय कारस्थान किंवा फंद फितुरी मुळीच नाही. त्याबद्दल वाटेल ती शपथ घ्यायला मी तयार आहे. शूराच्या शब्दाला शपथेची गरजच नाही. जयवंतराव, ज्या अर्थी तुम्ही या जगदेवरावांना बंधनमुक्त करण्याचं कारण उघडपणानं सांगत नाही, त्या अर्थी आम्ही सुद्धा त्यात फार खोलात जाऊ इच्छित नाही. पण जयवंतराव, तुम्ही हे असलं कृत्य का केला? जयवंतराव, तुम्ही फार तरुण आहात. माणसाच्या मनावर तरुण मनात विचारांपेक्षा विकारांचाच पडदा जास्त असतो. कोणतीही गोष्ट विचारानं करण्याची तुम्हाला सवय नसते. जयवंतराव, आणि या बेकायदेशीर कृत्याबद्दल तुम्हाला शिक्षा फरमावणं योग्य आहे. माझंही हेच म्हणणं आहे. महाराज, मला माझ्या प्राणांची मुळीच पर्वा नाही. जगदेवराव जर आपली सुटका होऊन आपल्या बायका पोरांना जाऊन भेटत असतील तर माझ्या यक्कचित प्राणांची मला मुळीच पर्वा नाही. उत्साहाच्या भरात हे तरुण पुरुष केवढी साहसाची कामं करतात. ज्या साहसावर भिस्त ठेवून जयवंतरावांनी जगदेवरावांना कैद केलं, त्याच साहसाच्या बळावर आज त्यांना हे कैदेतून मुक्त करू पाहत आहे. साहस हा गुण आहे खरा, पण त्याची योग्य किंमत त्याच्या योग्य उपयोगावर अवलंबून असते. नपेक्षा हे असले दुर्गुण समजले जातात. साहस हा सुद्धा प्रसंगी दुर्गुण म्हणून जन्माला येतो. जगदेवरावांना मुक्त करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुम्हाला देहांत शासनाची शिक्षा केली जाईल. महाराज, जगदेवरावांना त्यांच्याबद्दल मी इथं आपल्या ओलीस राहून त्यांची मुक्तता करावी हेच बक्षीस म्हणून मला द्यावं, ती माझी अखेरची विनंती आपण मान्य करा महाराज, मान्य करा. जगदेवरावांची मुक्तता व्हावी हे तुमचे शब्द नाही. जगदेवरावांची मुक्तता मला करता येत नाही. जगदेवराव, आपण महाराजांचं मूल्य मान्य करा आणि ताबडतोब इथून निघून चला. आपल्या बायकापुरात जाऊन पडा. चला जगदेवराव, चला. हे म्हणणं मी कधीही मान्य केलं नसतं, पण या जयवंतरावांचा माझी सोडवणूक करण्याचा हा अट्टाग्रह बघितला की वाटतं, आहा, काय हे शौर्य, काय हा उदारपणा, आणि या तुमच्या उदारपणाला, या पराक्रमाला मान द्यावा म्हणून जगदेवराव, मी
जयवंतरावांच्या पराक्रमाला मान देण्यासाठी तुम्हाला विमुक्त केलंही असतं, पण याच्या शब्दाला मान देण्याकरिता मी हे मान्य करतो. पण शिवाजी, तू मला सांगितलं पाहिजेस की याच्या अपराधाबद्दल याची गर्दन उडवण्याची शिक्षा मी रद्द केली. हे मी कधीही मान्य करणार नाही. आमच्या कायद्याप्रमाणे यांच्या अपराधाला देहांत शासनाची शिक्षा ठरविलेली आहे, ती त्यांनी भोगणं भाग आहे. तर मग तुझं म्हणणं मला कधीही कबूल नाही. अरे, जर यांचे प्राण वाचून मला माझ्या बायका मुलांच्या मध्ये जाऊन सुखप्राप्ती होणार असेल तरच ते मला प्राप्त हवं आहे. देवराव, महाराजांचं म्हणणं तुम्ही मान्य करा. माझं कृत्य कायद्याच्या दृष्टीनं जरी पाप असलं तरी माझ्या दृष्टीनं ते पुण्यच आहे. त्वरा करा जगदेवराव आणि आपल्या बायकापुरात जाऊन पडा. जयवंतराव, तुमची तशी इच्छा असेल तर फक्त 1 दिवसाकरता मी यांची मुक्तता करतो. तेवढ्या अवधीत यांनी आपल्या बायका मुलांची भेट घ्यावी आणि उद्या पुन्हा आपल्या कैदखान्याची हवा खायला सूर्योदयापूर्वी परत इथं यावं. पण जगदेवराव, आमच्या कायद्याप्रमाणे तुमच्या वतीनं कोणीतरी इथं ओलीस राहणं गरजेचं आहे. हे जयवंतराव तुमच्या वतीनं ओलीस राहतील. तुम्ही तयार आहात? तयार आहोत. पण मला तू हे सांगितलं पाहिजे की याच्या अपराधाबद्दल याची गर्दन उडवण्याची शिक्षा तू रद्द केलीस तरच मी जायला तयार. हा प्रसंग मोठा कठीण आला खरा. आता याच्यातूनच मला काहीतरी तोड काढली पाहिजे. ठीक आहे जगदेवराव, तुमच्या म्हणण्याला मान देऊन जयवंतरावांची शिक्षा मी रद्द करतो आणि त्यांच्या अपराधातून त्यांना मुक्त करतो. तर मी यांच्या आग्रहाखातर उद्याचा सूर्योदय होण्यापूर्वी या ठिकाणी पुनश्च येईल असं आपल्याला निश्चित सांगतो. हे जगदेवराव, तुम्ही उद्या सूर्योदयापर्यंत परत याल यात आम्हाला शंका नाही. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही उद्या या वेळेपर्यंत तुम्ही इथं आला नाही तर उद्या उजाडणाऱ्या सूर्याची पहिली किरण या पृथ्वी तलावर पडण्यापूर्वी टकमकीच्या टोकावरून या जयवंतरावांचा कडेलोट केला जाईल. कबूल. कबूल. आता मात्र डोकं फिरून जायची वेळ आली. काय करावं काही सुचत नाही. त्या जयवंतरावाची व्याध या दुनियेतून कायमची घालवण्याची केवढी संधी आली, पण महाराजांनी घात केला. महाराज जर ऐन वेळेला येऊन घोटाळा करते ना तर त्या जयवंतरावाच्या गळ्याला मालती ऐवजी माझ्या तलवारीनंच विटी मारली असती आणि मालतीनं उडवलेल्या कोसंबी रंगाऐवजी माझ्या तलवारीनं त्या जयवंतरावाच्या शरीरावर घाव करून रक्ताचा रंगच उडवला असता. पण नाही, महाराजांनी घात केला. काय करावं? निदान वाटलं होतं महाराज तरी त्याला शासन करतील, पण कसलं का? आम्हालाच माफी मागायला सांगून कानफटात मारून घेतल्यासारखं वाटलं. परवा जगदेवाच्या वेळेलाही तसंच. जो मी त्या जगदेवावर तलवारीनं घाव करणार इतक्यात मात्र महाराज दत्त म्हणून हजर. ते महाराज चोरदारातून येतात काय, तख्तपोशीतून उगवतात की परसबंदीतून येतात काही कळत नाही. काय करावं काही सुचत नाही. डोकं फिरून जायची वेळ आली. काय करावं काही सुचत नाही. त्या जयवंतरावाचा अक्षरशः चेंदा मेंदा करायचा आहे मला, तरच त्या मालतीची प्राप्ती मला होणार. त्या जगदेवाचा शेवट झाला पाहिजे. काय करावं काय करावं? एक कल्पना आहे, एक मार्ग दिसतोय. असंच करावं. तो जगदेवराव घरी गेलाय
आणि समजा तो सूर्योदयापर्यंत परत आला नाही तर त्या जयवंतरावाचा कडेलोट. बस जे काम मला अंधार कोठडीत शक्य झालं नाही ते उघड्या मैदानावर होतं का पाहू. बस. हिकमतराव, अहो हिकमतराव, काय हुकूम आहे? तुमची तब्येत कशी आहे? पुन्हा मार खाण्या इतपत तर अजून चांगली झालेली नाही. म्हणजे तुम्हाला एखाद्या कामगिरीवर जाता यायचं नाही तर? नाही, तसं काय नाही. तसंच काम असेल तर मी का नाही जाणार. पण हिकमतराव, त्या जयवंतरावानं जेव्हा तुम्हाला मारलं तेव्हा माझं डोकं असतं सटकलं म्हणून सांगू की काही विचारू नका. मी त्या मगरमस्ताचं डोकं जुळवून देणार होतो. हो, दिलं नाही तेच बरं झालं, नाहीतर महाराज रागावले असते. त्यावेळी महाराजांचा सुद्धा मला राग आला होता. का बरं? मी जर महाराजांच्या जागी असतो तर त्या जयवंतरावाचे 5 पाठ काढून गाढवावर बसून संपूर्ण किल्लाभर धिंड काढली असती आणि माझ्या तलवारीनं त्याच्यावर घाव करून त्याची कातडी सोलून त्या कातडीत मीठ भरून संपूर्ण किल्लाभर त्याची कातडी फिरवली असती आणि हाल हाल करून त्याला मारला असता. जाऊ द्या हो, महाराजांनी त्यांना क्षमा केली आणि माझाही काय खून झालेला नव्हता. पण महाराजांनी क्षमा केली म्हणून आपण का म्हणून करायची? म्हणजे स्वारींच्या मनात काहीतरी वेगळा विचार, दुष्ट विचार आलेला दिसतो. बोला हो म्हणून पोटातलं सारं काढून घेतलं पाहिजे. आय 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 काय होते तुम्हाला? हो, तुम्ही तोंड असं वाकडं का करता? आयो कळ आली हो, अशी काय बरगडीतून कळ आली का काय विचार नको. पाहिलं हिकमतराव, पहा तुम्हाला कुठतरी वर्मी जखम झालेली असली पाहिजे. आय 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 आय. पण या जखमेबद्दल त्याला प्रायश्चित्त दिलंच पाहिजे. पण कसं काय देणार ते? अगदी कायदेशीर रीतीनं. पण कसं? ऐका, सांगतो तुम्हाला. तो जगदेवराव घरी गेलाय आणि तो जर सूर्योदयापूर्वी परत आला नाही तर जयवंतरावाचा कडेलोट व्हायचा आहे ना. बर, मग पण जयवंतराव सूर्योदयाच्या आत येणारच आहेत. पण आपणच त्यांना येऊ दिलं नाही तर? ते येताना भैरव खिंडीतूनच येतील. बापरे. त्या भैरव खिंडीत तुम्ही त्यांचा मार्ग अडवून धरायचा. हा. मी सूर्योदया बरोबर त्या जयवंतरावाचा येळकोट मल्हार करतो. कशी वाटली कल्पना? आय 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 नको नको नको. आयो अरे बापरे. हो, काय होतं तुम्हाला? जीव कासावर झाला हो. आय 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 आय. अरे बापरे, म्हणजे तुम्हाला कामगिरीवर जाता यायचं नाही? आय आय आय. नाही नाही. तुमची जखम अजिबात बरी झालेली नाही, तुम्हाला कामगिरीवर जाता येणार नाही. असं काही नाही हो. जाईन मी. नको, तुम्ही थांबा. आमच्या जवळ हिकमतराव सुद्धा आहेत. हिकमतराव सुद्धा काही कमी नाही. त्या हिकमतरावांजवळ आम्ही ही जबाबदारी देतो. असंच करा हो. आय 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 घेरी येते हो. मरू दे, मेला तर बरं होईल. मी जर याची शुश्रूषा करीत बसलो तर हातचं सावध जाऊन शिकार फसण्याची वेळ येईल. तोहमतराव, अहो तोहमतराव, काय हुकूम आहे किती सर? तोहमतराव, एक कामगिरी सांगायची आहे तुम्हाला. बोला. तो जगदेवराव घरी गेला, पण तो जर उद्या सूर्योदयापूर्वी आला नाही तर त्या जयवंतरावाचा कडेलोट करायचा आहे. पण तो जगदेवराव येताना भैरव खिंडीतूनच येईल. तुम्ही असं करायचं, त्या भैरव खिंडीतून येताना त्याचा मार्ग चुकवायचा आणि त्याला घेऊन यायचं. तुम्ही हे राहा, उत्तम कामगिरी करू शकता. जिल्हेदार साहेब, तुम्ही काय काळजी करू नका. काम माझा आहे. ठीक, मग चला चला त्याला चुकवून असा आड रस्त्याला आणतो की काम फसते. चला. अरे हराम खोरा, देवदेवांच्या वाटे
वाटेत विघ्न आणून त्यांना सूर्योदयापर्यंत वाटेतच अडकवून ठेवायचा तुझा बेत आहे काय? पण हा तुझा बेत जर मी घासून टाकला नाही तर नावाचा हिकमतच नाही. हेराचं काम करायचं कशाला? आम्ही महाराजांचं हे महाराजांचा हुकूम काढून जनतेचं कल्याण करायचं की या यमाजी भास्कराच्या सैतानी पाशाला बळी पडून गरीब लोकांचे गळे कापायचे? आय अरे जा रामपुरानो, तुमचा रस्ता चुकलेला आहे आणि हे तुमच्या डोळ्यात अंजन घालूनच तुम्हाला दाखवून देतो. मालती, तू मनाची काहीतरी समजूत करते आहेस झालं. अगं, शत्रूच्या हातात सापडल्यावर ते परत येण्याची आशा, छे, नाव सुद्धा काढू नकोस. ताई, मी तुला इतके खास सांगते की जगदेवराव आत्ता इथं आल्यापासून राहणार नाही. शत्रूत फरक असतो. जगदेवरावांचे शत्रू शिवाजीराजे आहेत हे ध्यानात ठेव. अगं, शिवाजी सारखा शत्रू आहे म्हणूनच तर मी इतकी निराश झाले आहे. त्या अफजल खानाची त्यानं काय वाट लावली माहित आहे ना? वर भीतीचा इतका बहाणा केला की काही विचारू नकोस. आणि शेवटी त्या भीतीचं पांघरूण काढून टाकून कप्तानं खानाच्या पोटात खुपसले की नाही वाघ नख आणि पाठवलं त्याला अल्लाच्या डेऱ्यात. तशीच गोष्ट चंद्रराव मोऱ्यांची. सोयरिकीच्या गोष्टी काढून गुंतवून ठेवलं आणि संभाजी कावजीकडून त्याचा खून करवला. अगं, अशी एक का दोन कित्येक उदाहरणं दाखवावीत तुला त्या शिवाजीच्या दगलबाजीची. ताई, पण खान मुळे कप्तान शिवाजी महाराजांना मारायला आलाय हे महाराजांना माहीत होतं आणि भेटीच्या वेळी जर खानानेच प्रथम तलवार उपसली तर महाराजांनी तरी का म्हणून त्याची गय करावी? त्यांच्या अंगी हिंमत असून त्यांनी गप्प बसावं. चंद्रराव मोऱ्यांच्या बाबतीतही तेच. संभाजी कावजीच्या देखत चंद्रराव मोऱ्यांनी महाराजांवर शिव्यांची लाखोली वाहिली आणि संभाजी कावजीला राग येऊन त्यानं आपल्या समशेरीच्या झटक्यानं चंद्रराव मोऱ्याला त्याचं प्रायश्चित्त दिलं. ताई, महाराजांच्या मनात जर जगदेवरावांचं काही बरं वाईट करायचं असतं तर त्यांनी जगदेवरावांना जिवंत पकडून आणण्याचा हुकूम दिला असता कसा? मग तुला खास वाटतं ग शिवाजीकडून त्यांच्या जीवाला काही अपाय घडायचा नाही म्हणून? ताई, अजिबात काळजी करू नको. अपाय घडायचा नाही इतकंच नव्हे तर जगदेवराव इथं आल्यापासून राहणार नाही. इतकी खात्री तू कशावरून देतेस ग मालती? तेच मला कळत नाही. का देतेस, कशावरून देतेस, काही विचारू नकोस. मी सांगते ते ऐक आणि बघ खरं होतं की नाही. पण काय ग, हा सुभाने म्हणत होता की त्याने तुला पत्र दिला तेव्हा एक तरुण सरदार तुझ्याशी बोलत उभे होते. ते कोण ग? मला नाही आठवत. मेल्या, सांगितलंच वाटतं ताईला. आठवत नाही म्हणजे? कालची गोष्ट तुला आठवत नाही? विसरतच नाही वाटतं एखादी गोष्ट कोणी मनातनं. अशी कशी विसरेल? सुभान्याला आठवण कर रे. जी बाई. सुभान्या. अरे बापरे, पुढं नाही आठवत बाईसा. अरे, तुलाही आठवण असं झालं का इतक्यात? मला बघा आता पावतू आठवत होत. सुभान्या. अरे बापरे, माझं डोळं गेलं बघा आणि दिसत नाही. अरे, डोळ्यांचा आणि आठवणींचा काय संबंध? आता आठवायला लागला बघा. एक कर्णा जवान गोरा सरदार होता तिथं. सुभान्या. अरे बापरे, माझं काली गेलं बघा. आता मासनी ऐकून येईन असं झालं या. तेव्हा ते सरदार आणि आमच्या मालती बाई अशा बघा एकदम चिकटून उभ्या. सुभान्या, मेल्या, तुझी वाचा बंद पडत नाही वाटतं. डोलं फुटलं आणि काली गेलं म्हणून तोंडाचा पट्टा चालवलाय. मग पुढं? मोर होय, मोर बघा मला दिसलं बी नाही. पण मोर बघा मला दिसलं नाही. पण जी काय दोघांची भांडभांडी झाली त्या बघा दोघांनी धरले एकमेकांनी आणि काढला का. अरे बाप, अरे बाप. मालती, कळग का सरदार? ताई, तू सुद्धा माझी चेष्टा करतेस ना? मी काय सांगत जा. अगं, चेष्टा नाही करत. पण त्यानं तुला पत्र दिलं ना तेव्हा तू त्या तरुण सरदाराला काहीतरी सांगितलंस
आणि लागलीच त्यानं चौफेर घोडा उडवला बघ. ताई ते पहा, कोणीतरी घोडा उडवून कोण बरं? कोण? बाळ विश्वास? अरे देवा, आणखी काही नवीन संकट आलं की काय? सुभान्या, सुभान्या, धाव धाव, विश्वासाचा घोडा उधळला, विश्वासाला वाचव. ताई शांत सुभान्या, व्हा. सुभान्या. विश्वास आणि कोणीतरी गृहस्थ घोडे उडवी तिकडेच येत आहेत. मालती, अगं स्वारी झाली, तुझ्या तोंडात साखर पडो. बघ, मी चंद्रावती. सांगितलेलं खरं झालं की नाही? चंद्रावती. महाराज, देवाच्या कृपेनं आपलं पुन्हा दर्शन झालं म्हणायचं. हो, पण हे दर्शन क्षणिक आहे. मला लागलीच गेलं पाहिजे. ते का? म्हणजे आपली कायमची मुक्तता नाही झाली तर आपल्याला पुन्हा गेलंच पाहिजे का? गेलंच पाहिजे. ज्या शूर सरदाराच्या धाडसामुळं आणि शिवाजी राजाच्या उदारपणामुळं मला इथे येता आलं, ते कसं? ती सगळी हकीकत जर मी सांगू लागलो तर ही घटका सुद्धा कधीच संपून जाईल. हे बघ, जो शूर तरुण आज माझ्या मुक्ततेसाठी सिद्ध झाला, त्यानं आपले प्राण संकटात घातले, पण परमेश्वरानं त्याचे प्राण वाचवले. पण तोच तरुण आज माझ्यासाठी पोलीस राहून त्यानं पुन्हा आपले प्राण संकटात घातले. अगं बाई, कोण? मालती, तू? वा, फार बरं झालं. चंद्रावती, ज्या शूर सरदारानं, ज्या तरुणानं मला युद्धामध्ये चित करून मला बंदिवान केलं, तोच तरुण आज माझ्या मुक्ततेला कारण झाला. आहा, कोण हा उदारपणा? त्याचा पराक्रम आणि त्याचा उदारपणा पाहून मी तर अगदी थक्क झालो.
चंद्रावती, ही जर मालती माझी मुलगी असती तर तर त्या तरुण सरदाराला त्याच्या पराक्रमाचं बक्षीस म्हणून मी देऊन केली असती. खरंच का? हो. त्या सरदाराचं नाव तरी काय? त्या सरदाराचं नाव ऐकायचंय? हो. तुला ऐकायचंय? हो. जयवंतराव भोसले. मालती, होय ना? जयवंतरावच ना ते? ताई गप्प बसा आता, नाहीतर बघ. मालती, तू त्याच्यासाठीच येऊ. तू त्याला मार. मी आता गेल्यानंतर तुझ्याविषयी त्यालाही असंच सांग. तुम्ही बोलायची काही गरज नाही, माझं मी घेईन पाहू. मावशी मावशी, बाबा मावशीचं लग्न करून टाका ना लवकर. बाळ विश्वास. माझ्या बाळाच्या जीवावरचं संकट टळलं म्हणायचं. म्हणजे ते काय गाई? अरे, त्या बेफाम घोड्यानं तुला असं तुडवलं असतं तर? मी तुला 1000 वेळा सांगितलं आहे की तू त्या घोड्यावर बसत जाऊ नकोस म्हणून, पण तू मात्र काही केले ऐकत नाही. मग तो मला काय खातो की काय? आई, मगाशी बघ मोठी मौत झाली. मी रिकिबीत पाय ठेवून घोड्यावर बसतोय, तोच घोडा चौफेर उडाला बघ. बाबा घोडा उधळीत येताना दिसले, मग मी जी घोड्याला टाच मारली तो घोडा चौफेर उडाला. मला वाटलं आता ह्याचा घोडा काही ह्याला काही केलं आवरत नाही. मलाही तसंच वाटतं. आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातला होता वाटतं. तो बघा मुळीच माझ्याशी गडबड करीत नाही. ठीक आहे बाळ विश्वास, छान. चंद्रावती, मला आता जायची वेळ झाली. मला निघू दे. पण आपण खूप थकलेले दिसतात, सगळ्या दिवसाचे उपाशी दिसतात. जरा थोडं आत चलावं, आणखीन काहीतरी फराळाचं खाऊन घ्यावं, मग पुन्हा निघायचं आहे. ठीक आहे, चल बाळ विश्वास, चल. चल. मला जर जयवंतरावांच्या कामगिरीवर खात्री नसती तर इतकी जोखमीची कामगिरी त्यांच्यावर सोपवलीच नसती. पण या कामगिरीत जर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर ही मालती आपल्या पाठोपाठ आपल्या भेटीला आली असती. कोण? बाळ विश्वास, लवकरच आलास. मावशी, बाबा की नाही त्या जयवंतरावांच्या एक गोष्टी सांगत आहेत. आई म्हणाली मावशीला घेऊन ऐकायला, म्हणून आलं. चल मी नाही, मला समजतील मग त्या. तुला मग कसं कळणार? जयवंतराव येणारच वाटतं तुला सांगायला. सोड मला जाऊ दे गोष्टी ऐकायला. कोण येणार आहे म्हणालास? ऐकलंच नाही वाटतं. आता मी नाही सांगत, जा सांग ना. तुझ्या तोंडी कसं गोड लागतं ऐकायला. माझ्यापेक्षा तुझ्याच तोंडात गोड लागले. म्हण. आधी मी म्हणतो, मग तूही म्हण. म्हण. जयवंतराव, 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 जयवंतराव. मी नाही म्हणत, जा. अजून एकदाच म्हण. तू कसं गोड म्हणतेस. जयवंतराव, जयवंतराव. अरे बापरे, आई बाबा आले वाटतं. विश्वास, सुभान्या, सुभान्या, ए सुभान्या, मी आता येताना आणलेला घोडा जरा थकलेला आहे, तेव्हा त्या झुंजार घोड्यावरती जीन घालून तयार राहा आणि हा घोडा तू मागावून घेऊन ये बरं. पण आपल्याला एक पाव घटका विश्रांतीही मिळाली नाहीये. कसली विश्रांती आणि कसलं? उद्या सूर्योदयाच्या पूर्वी जर मी लवकरात लवकर पोहोचलो तर तेवढी त्या विचाराची काही कमी होईल. काय होईल? थांबावं लागेल ना थोडा वेळ. मग काय, बसतील जरा. पण असं का? जो पुरुष माझ्यासाठी आपला प्राण त्यानं संकटामध्ये घातलाय त्याच्यासाठी मी असं वागणं योग्य नाही. हे बघ, जर मी सूर्योदयाच्या पूर्वी पोचलो नाही ना तर उद्या सूर्योदय होता क्षणी त्या तरुण पुरुषाचा कडेलोट केला जाईल
एक एक क्षण चाललाय, माझा जीव कसा चुटपुटतोय. रात्र थोडी आणि सोंग फार अशातलं झालं आहे. पण ताई मी म्हणते त्या शिवाजी राजांना मालती, खबरदार, या घरात शिवाजीला राजा ही अक्षरं लावलीच तर थांब 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 त्याला थांब. राजा म्हटलेलं इकडे आवडत नाही. थांब. म्हण त्याला राजा, तो राजा शोधतो. त्याचे गुण राजाला लायक आहे. त्याची स्वराज्याची बांधणी न्यायाच्या, नीतीच्या, कायद्यावरती आधारलेली. भासे अवतार शांत भासे अवतार. भासे अवतार
मालती, मी आता करू तरी काय ग? हा जीव ठेवावा असला तर मला काही वाटत नाही. ताई, अशी निराश होऊ नकोस. अजून आपल्याला काहीतरी प्रयत्न करता येतील ग. काय करता येतील ग? जिथे जयवंतरावांसारख्या सरदारांच्या प्रयत्नांना यश आलं नाही, तिथे आपल्या बायकांच्या प्रयत्नांना कोण ग विचारणार? ताई, मोठमोठ्या मुत्सद्द्यांच्या हातून, मोठमोठ्या साधू संतांच्या हातून ज्या गोष्टी घडत नाही त्या गोष्टी स्त्रियांच्या हातून घडल्या आहेत. शिवाजी महाराज थोर मनाचे आहेत. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. आपण त्यांच्याकडे जाऊ आणि जगदेवरावांच्या मुक्ततेची भिक्षा मागू. खरंच? मग चल, असं असेल तर आपण लगेच जा. मी आणि बाळ विश्वास त्यांच्या पायावरती लोळण घेऊ, नाहीतर एक इकडची सुटका तरी करून घेऊ, किंवा तिथेच मस्तक आपटून प्राणत्याग तरी करू. असे बोल नकोस. चल, आपण निघायची तयारी करू. चल.